हे मैदान आपण पाहिलं तर मग जय बजरंग पालनापाडाचं हे मैदान आपल्याला पाहायला मिळत आहे. जय बजरंग पालनापाडा मित्रमंडळाने नक्कीच आपण पाहिलं तर हे मैदान आत्तापर्यंत राखून ठेवले गेले, कारण की आत्तापर्यंत जर मैदानाचा उल्लेख करायचा झाला तर मग आता अशी मैदानं आपल्याकडे राहिलीच नाही आहेत. कारण की आत्ता 3 मैदान आपण पाहतो, म्हणजे या कामड विभागामध्ये म्हणजेच जवळजवळ हा एक मैदान, पोमनचं एक मैदान आपण पाहू शकतोय. आणि त्याचनंतर आपण उल्लेख करायचा झाला तर जवळजवळ कामड स्टेशनचं मैदान एक मैदान आपण पहिला. म्हणजे जवळजवळ 3 ते 4 मैदानं जी आपल्याला अगदी आता पाहिलं तर आहेत. तर बाकीचे मैदानं संपूर्ण आपण पाहिले तर मग जी गायब झालेली आहेत, कारण की आता डेव्हलप मोठ्या प्रमाणात झाले आणि त्यामुळेच मैदानं कमी उडलेली आहेत. चला आता जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ओपनिंगची जोडी आपल्याला जी पाहायला मिळते आहे, ओपनिंगची जोडी म्हणजेच विनोद रायात जे नॉन स्ट्रायकॅनकडे, स्ट्रायकॅनकडे हर्षद लाखात आपण पाहिलं तर जिथून ज्या 2 बॅटरकडून एक चांगली फलंदाजी आपल्याला जर पाहायला मिळेल. विशाल तापड बॉलिंग ट्रॅकवर आहेत. फिरकी त्यांची जादू आहे आणि हा फिरकीमध्ये आपण पहिला चेंडू टप्पा थोडा खराब दिशाहीन चेंडू पाहायला मिळते आणि हा चेंडू आपण पाहिला तर वाईट. फ्लाईट दिली होती, यावेळेला कटर केलं होतं, वळवलं गेलं होतं, पुन्हा एकदा वाईट चेंडूचा इशारा मात्र इथे मिळत असताना आणि यावेळेला मात्र गोलंदाजाने लगेच ची डिमांड केली आहे, कारण की चेंडू पडल्यानंतर कटर झालाय, परंतु त्यांना अपेक्षा आहे की चांगला असेल, परंतु पंचांनी वाईट घोषित केलाय. आमचे तिसरे अंपायर मात्र निरीक्षण करताना रुपेशजी दांडेकर. बापाने टीम आपण बघितलं तर लाखात काका देतील तिथे जोडलेले आहेत, जे सातत्याने त्यांच्या संघाच्या सोबत असतात. लाखात काका, नक्कीच तुमचं देखील स्वागत असेल आणि तुम्हाला विनंती करते की या मंचावर येऊन विराजमान व्हा. तर इथे आपण पाहू शकतो तिसऱ्या अंपायरने मात्र निरीक्षण केले आणि दर्शवलं गेलंय की हा चांगला चेंडू आहे, फेअर डिलिव्हरी आहे. आमच्यापर्यंत नक्कीच ही माहिती पोहोचली गेली आहे. वाईटचा नक्कीच डिसिजन आला होता, परंतु त्यानंतर तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून आपण पाहिलं तर DRS आपण पाहिलं जर घेतला गेला आणि एक चांगला स्वरूपाचा चेंडू हा जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. फेअर डिलिव्हरी, चांगला कमबॅक विशालचा इथे आपल्याला देखील पाहायला मिळालं आणि म्हणजे फिरकी त्यांची आपण पाहिलं तर ही जादू आहे. तर पुन्हा आपण पाहिलं तर गेम इज ऑन होताना पाहायला मिळते, कारण की फेअर डिलिव्हरी आपण पाहिली आहे तर नक्कीच घोषित केली आहे. मग गेम ऑन हा मात्र नक्कीच केला जाईल. विशाल बॉलिंग ट्रॅकवर, यावेळेला पाहिला आपण लेग ब्रेकचा मारा सोडून देण्याचा प्रयत्न केला होता इथून हर्षदने, परंतु नक्कीच धोका होता तिथे, कारण की वेस्टर्नच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झाला होता. आणि मी आधीच उल्लेख केला होता या गोलंदाजा की फिरकी ही त्यांची ताकद आहे, कारण की जास्त जास्त लेग कटर ही ताकद आहे या खेळाडूची आणि ते मात्र चेंडू इथे हाताळला जात आहेत. तर चेंडूची डिमांड असेल चेंडू पुरवा, कारण की जो चेंडू आपण पाहिला तर मग चिखलामध्ये गेला आहे आणि नक्कीच आपण पाहिलं तिथून मग नवीन चेंडूची डिमांड असेल. टीमची टोटल आपण बघितले फलकावर आहे इट इज
2 रन्स, 2 धावा फलकावर. कारण की पहिला वाईट देखील आपण पाहिला होता आणि त्यानंतर या बाईटच्या धावा मिळतील. विशाल थापड बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहिलं तर मग त्यांच्याकडे भरपूर क्रिकेटचा अनुभव आहे आणि तो अनुभव त्याने आपल्या गोलंदाजीमध्ये पणाला लावत असताना दर्शवलं देखील आहे की चांगली गोलंदाजी ते करू शकतायत आणि करतायत सध्या तरी. आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण बॉलिंग आपण पाहिली तर या पहिल्या षटकामध्ये अराउंड द विकेटनं राईट आर्म ओव्हरनं पुन्हा एकदा पुढचा चेंडू. यावेळेला आपण पाहिला इन कटर होता. अगदी आपण पाहू शकतोय कुठेतरी असं वाटलं होतं की लेग कटर येईल, परंतु इन कटर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता. लेग बायचा इशारा, एक धाव पुन्हा तिथे मिळेल. चांगली गोलंदाजी पहा. आता या मॅचमध्ये विशालनं बॉलिंग करण्याचा का निर्णय घेतला, कारण की पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिला तर जवळजवळ समीरने धावा खर्च केल्या होत्या, त्यानंतर महेशने धावा खर्च केल्या होत्या आणि त्यामुळे इथून स्वतःने आता मात्र इथून जबाबदारी घेतली आपल्या संघाची की आपण या संघासाठी पहिला महत्त्वपूर्ण स्पेल फेकूया. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, अपील मात्र केली आहे, परंतु अपील मात्र आपण पाहिली आहे फेटाळली जाते. बघा जेव्हा अपील करायची असते ना, मी तर एक क्रिकेटच्या विश्वामध्ये भरपूर वेळा म्हणतो की जेव्हा किपर अपील करतात तेव्हा स्क्वेअर लेग अंपायरकडे अपील मागतात, परंतु स्क्वेअर लेग अंपायरला तिथून काहीच नसतं दिसत. जे काय दिसत असतं स्ट्रेट समोरच्या अंपायरला आणि तिथे प्रश्न विचारायचा असतो, परंतु आपण पाहिलं तर इथून नक्कीच काही दिसला नव्हता आणि काही नव्हतं आणि कदाचित बॅट आणि चेंडूमध्ये मिळाबी नव्हता हे देखील पाहायला मिळालं आपल्याला. डॉट चेंडू देखील पाहायला मिळाला, परंतु विशाल यांची गोलंदाजी आपण पाहिली आहे तर चांगली होताना पाहायला मिळते. विनोदचा सल्ला दिलाय मात्र आपण पाहिलं तर हर्षदला सल्ल्यामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच भरेल का गल्ला, अगदी आपण पाहिलं तर या सिच्युएशनला हँडल केलं जाईल का. समोर स्टेट डाऊन दी ग्राउंड शॉट मात्र खेळण्याचा प्रयत्न, निमेश होते तिथे, त्यांच्या हातामध्ये झेल विसावलाय आणि अशा तऱ्हेने पहिला मोठा धक्का मात्र सह्याद्री स्पोर्ट्स बापाने संघाला या मॅच मध्ये लागलाय. गॉन. चला जाऊया आपण. विकेट डाऊन झाले विकास वाईड मैदानाच्या आतमध्ये. सरळ खेळलाय फटका, समीर आहेत यावेळेला. समीरच्या हातामध्ये झेल, बॅक टू बॅक विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. विकास आले, विकास परतले गेले. सह्याद्री स्पोर्ट्स बापाने टीम पहिल्या षटकामध्ये भरपूर आणि भरपूर अडचणीचा इथे सामना करते. तीन धावा फलकावर आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. एक सक्सेसफुल षटक आपण पाहिलं विशाल थापड या गोलंदाजाचं, कारण की भरपूर त्यांच्याकडे अनुभव आहे, भरपूर एक्सपिरियन्स आहे. मैदानाच्या आतमध्ये आता येत आहेत हेमंत लाखात, हे महत्त्वपूर्ण खेळाडू आहेत, परंतु आता थोडेसे उशिराने आले. समीरच्या हातामध्ये आता स्पाल सोपवला गेला. विकासची विकेट आपण पाहिली आहे, त्यानंतर हर्षदची विकेट देखील आपण पाहिली आहे, दोन मोठी विकेट. महेश बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या क्रमांकाच्या स्पेलमध्ये हे षटक महत्वपूर्ण. खाली राहणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आहे. महेश भोईरची ही खासियत आहे, कारण की आपण पाहिलं तर ज्या प्रकारे टप्पा, नक्कीच चांगला टप्पा, चांगल्या नियंत्रण आणि चांगल्या रेषेमध्ये ही गोलंदाजी करण्यासाठी सटीक लाईन आणि लेंथ साठी ओळखले जातात, परंतु यावेळेला सरळ बॅटनं चेंडूला उडवलाय. चेंडू सीमारेखा पार. विनोद नावाचा हा मोठा धमाका, हा आला A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार, साधावा.
अगदी आपण पाहिलं तर मग सिक्सर लगावला गेला सरळ बॅटना विनोदच्या बॅटमधून सुंदर देखणा शॉट आपल्याला पाहायला मिळाला. भरपूर वेळ आपण बघितला म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये धावा नक्कीच नाही आल्या. आता या ओव्हरमध्ये एक उत्तुंग बिघिट आपल्याला येत असताना पाहायला मिळाला आणि त्या बिघिटनं मात्र आपण पाहिलं की धाव फळक आहे ना तो पुढे जात असताना पाहायला मिळतोय. टीमचा टोटल पोहोचला गेला 9 या आकड्यावर 9 रन्स टू विकेट लॉस्ट. ऑन साईट आपण पाहिलं तर हा चेंडू ऑफ स्टंपचा होता. थोडे शफल झाले बघा फ्रंट फुटवर येऊन आपण पाहिलं तर मग मिड विकेट स्क्वेअर लेग हे क्षेत्र एक्झिक्यूट म्हणजे क्लिअर करण्याचा प्रयत्न होता. सफलता नाही मिळाली. डॉट चेंडू अराउंड द विकेट ना. पुन्हा एकदा चांगली लाईन चांगली लेन चांगला दिशा चांगली टप्पा आपल्याला पाहायला मिळते. चांगला चेंडू निर्धाव चेंडू आपण पाहिले तर षटकारानंतर आपण बघितलं बघा एक चांगला गोलंदाज काय बदलाव करतो. नक्कीच अँगल बदलला गेला टप्पा बदलला गेला आणि चांगल्या कंट्रोलने सलग 3 डॉट चेंडू पाहायला मिळालेत. हे आहे फलंदाजांवर गोलंदाजाचं वर्चस्व. ते 3 चेंडूने दर्शवलं गेलं. धावसंख्या सीमित ठेवले 9. अगदी खोल टप्प्यामध्ये हाताळण्याचा प्रयत्न केला होता ब्लॉक करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू तिथून आपण पाहिला तर फील्ड केला जातोय. 2 धावा मिळतील. डिक्लेरेशन झोन आहे तिकडे. 2 धाव्याने टीमच्या टोटलमध्ये वाढ होत असताना पाहायला मिळते. डबल डिजिटमध्ये स्कोअर म्हणजे 11 धावा हे आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकाच्या समाप्तीनंतर जवळजवळ चर्चा करायची झाली तर 11 धावा आणि 11 धावांचा जर विचार करायचा झाला तर या षटकामध्ये एक उत्तुंग आपण पहिला षटकार देखील पाहिला गेलाय. परंतु शेवटचे 6 चेंडू असतील या 6 चेंडूमध्ये नक्कीच किती धावा मात्र इथून येतील किती धावांचं टार्गेट मात्र इथून सेट केलं जाणार आहे हे देखील पाहायला मिळेल. सह्याद्री स्पोर्ट्स वापाने टीमची बॅटिंग करताना पाहायला मिळते. समीर आपण पाहिलं तर बॉलिंग ट्रॅकवर पहिल्या मॅचमध्ये आपण बघितलं तर हेमंतचा झेल पॉईंटलाच नक्कीच उडला होता तिथे पकडला होता परंतु या वेळेला खेळायचं होतं ऑन साईडला चेंडू पुन्हा एकदा गेला होता पॉईंटला परंतु तिथे आपण बघितलं ना तर मग गॅप होता. दोन धावा मिळाल्या पहिल्या बॉलवर. समीर बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा हेमंतसाठी. हेमंत अगदी तयारीतच आहेत चांगला खेळ करण्यासाठी परंतु फटका पुन्हा एकदा आपण पाहिलं तर नक्कीच डिक्लेरेशन झोनमध्ये जातोय. वडील आपण पाहिलं तर 2 धावा पुन्हा मिळतील. टीमची टोटल आपण पाहिली तर मग 15च्या घरामध्ये पोहोचला गेलाय. बॅटची कडा यावेळेला मनोज होती तिथे विकेट किपर प्रयत्नाची पराकाष्ठा करत असताना चेंडूला मात्र अगदी डिक्लेरेशन झोनच्या जवळ अडवलं गेलंय. एक धाव मिळेल. या ओव्हरमध्ये ना मोठे फटके शोधले जात आहेत. मोठे फटके म्हणजे चौकार षटकार परंतु आपण बघितलं विनोदने एक षटकार लगावला या इनिंगमध्ये. आणखीन येणाऱ्या काही चेंडूमध्ये अशीच अपेक्षा असेल कारण की चेंडू शिल्लक आहेत 3. बाउन्स घेणारा चेंडू बघा पिचिंग आपण पाहिलं तर गुडलँड स्पॉटवर होताना पाहायला मिळाला तिथून एक्स्ट्रा बाउन्स विनोदला या चेंडूच्या समोर काही करता आलं नाहीये. डॉट पाहायला मिळाला. आता चांगला कन्वर्ट झाला बॅटच्या रडार मध्ये. हाय अँड हँडसम दॅट्स अ ह्यूज बिग मॅक्सिमम सिक्सर. 6 धावा. थोडासा पुढे सापडला हा चेंडू आणि तेच प्रयत्न मात्र कधीपासून केले जात आहेत आणि या वेळेला संपर्क भरपूर चांगला झाला होता. मिडल ऑफ दी बॅट आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्र होतं ना ते नक्कीच क्लिअर केलं विनोदने. शेवटचा चेंडू देखील उडवलाय. वाह 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 जसं म्हणतात ना की पाटलांचा नाद बैल गाडा
आणि शेवटच्या 2 बॉलवर विनोद रायतनं केलं आपल्या नावाचा राडा. 2 सल्लग मात्र ठोकलेत षटकार आणि टीमची टोटल मात्र आपण पाहिली जाऊन पोहोचली 28च्या घरामध्ये आणि 29 धाव्यांचं टार्गेट मात्र सेट केलं आहे या मॅच मध्ये. पुढील मॅच असेल 2 संघांच्या दरम्यान, कारण की एका बाजूने आपण पाहणार आहोत साई कृपा राजावली टीम आणि त्यांच्या सोबत आपण पाहणार आहोत आई जीवदानी गिरीज टीम. त्याला 2 टीमचे कॅप्टन्स विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी नक्कीच इथे उपस्थित राहा. आपण पहिल्या इनिंग मध्ये ज्या आलेल्या धावा नक्कीच विनोदची बॅटिंग शानदार राहिली. दुसऱ्या इनिंग मध्ये धावा चेस कशा केल्या जातील याचा देखील धावता विवरण आपल्यापर्यंत घेऊन येतील आमचे साथी समालोचक मित्र विजयजी भोये. तत्पूर्वी मी घेतो एक छोटासा ब्रेक. तत्पूर्वी ऐकूया आपण डीजेला. या 2 कर्णधार या आपण टॉस देखील करूया. गफूरजी दांडेकर साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्याशी बसते आपण करूया हा टॉस. नक्कीच 2 कर्णधार आपसमध्ये ठरवा कोण कॉल देतोय. जीवदानी गिरी छापा येतोय. मयूर याने टॉस जिंकलाय. साहेब आपण शुभेच्छा द्या दोन्ही कर्णधारांना आणि आपण विराजमान व मयूर यांच्याकडे आपण वळूया, थोडीशी चर्चा करूया. मयूर टॉस जिंकलाय, काय निवडाल तुम्ही इथे? फिल्डिंग. जीवदानी गिरीज टीम भरपूर चांगलं क्रिकेट खेळत आलेली आहे. आज नवीन जर्सीमध्ये नक्कीच नवीन जर्सी तुम्हाला वाटतंय नक्कीच भावली आहे, कारण की नवीन जर्सी आले तेव्हापासून ट्रॉफीज मिळवत आलेत. काय वाटते आज प्लेइंग इलेव्हन कशी असेल, कोणते खेळाडू असतील आणि कोणते खेळाडू नसतील टीममध्ये? बरेच प्लेयर नाही आहेत आज, म्हणजे भरपूर भरपूर प्लेयर्स नाही आहे, तर मग भरपूर खेळाडूंची आज कमतरता जाणवेल. फिल्डिंग निवडली गेली राजावली टीम आपण बघितलं तर यंग टीम पाहिली आहे, पण परंतु त्यांच्याकडे देखील खेळ चांगला आहे. किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल त्यांना? 50 नक्कीच. मग तिथून आपण बघितलं 50च्या आतमध्ये. मग तुमच्याकडे जे प्रमुख खेळाडू नाहीत, परंतु एक चांगल्या खेळाडूचं नाव ऐकू शकते, तो आज इन ॲक्शनमध्ये असेल. आकाशदा. शुभेच्छा तुम्हाला, बेस्ट ऑफ लक. राज तुमच्याकडे होतोय टॉस जिंकला, तुम्ही काय घेतलं असतं? बॅटिंग घेतली असते. तुम्हाला नक्कीच हवं होतं ते मिळालं, कारण की सायकोप्रा राजावली टीमची ताकद ही बॅटिंग आहे. काय वाटते तुम्हाला, किती धावा यायला हव्यात? 50 ते 60 मारू. शुभेच्छा आणि तुम्हाला बेस्ट ऑफ लक. मॅचला होती सुरुवात. जाऊया आपण कमेंट्री बॉक्समध्ये, कारण की चर्चा भरपूर करायची होती आम्हाला, परंतु सध्या झाली मॅच ऑन. पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी आपण पाहिलं तर मग एक सिंगल मात्र कंप्लीट केली आहे. 3 ओव्हरमध्ये लक्ष्य आहे ते म्हणजे 29 धावांचं, आणि 29 धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील हे देखील आपल्याला जरूर पाहायला मिळेल. हेमंत लाखाचं हे पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ऑन स्ट्राईक वरती निमिष, तेज तरार बॉल होता, प्ले अँड मिस, हा डॉट बॉल. चेंडू पहिल्यांदा थोडासा आपण पाहिला तर अतिरिक्त बाउन्स झाला. बॅटचं स्विंग आपण पाहिलं तर मग थोडस खालून फिरलं गेलं आणि चेंडू मात्र वरून ट्रॅव्हल झाला. हा डॉट बॉल. षटकातील पुढचा चेंडू.
यावेळेस ब्लॉकालमध्ये चेंडूच्या हाताळणी केतन कर्ण झाली मिस्टेक. झेल मात्र सुटला गेलाय. झेल हा मात्र पकडायला हवा होता. अडचणी वाढू शकल्या असत्या आई अष्टभुजा स्पोर्ट लहुफडा टीम साठी. कारण निमेश एक चांगला बॅटर आहे. तो कुठल्याही क्षणी गेम मात्र चेंज करू शकतो. षटकातील हा पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मग स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु हा चेंडू आपण पाहिला तर थोडासा मात्र ऑफस्टमच्या बाहेर जी वाईटची रेषा आहे तिला मात्र मिस करणारा बॉल होता. परंतु येतोय चेंडू मात्र डॉट. चेंडू फेकून झालेत 4-29 लक्ष्य आहे. समोरच्या दिशेनं चेंडूला मात्र उडवलंय. यावेळेस आपण पाहिलं तर मग पुन्हा एकदा झेल झाली आहे ड्रॉप. 2 झेल मात्र सुटले गेलेत निमेशचे. धावफलक आपण पाहिलं तर मग जाऊन पोहोचलंय 4 या आकड्यावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर मग चांगलं षटक जरूर पाहायला मिळालंय. शेवटच्या बॉल वरती आपण पाहिलं तर चांगला फटका आहे. मिड विकेटला हर्षद आहे त्या ठिकाणी. 2 धावा मात्र कंप्लीट होतील. 2 धावेनं धावफलक आपण पाहिलं तर मग जाऊन पोहोचलंय 6 या आकड्यावरती. 6 धावा लागल्या गेलेत. 29 लक्ष्य आहे. अजून सुद्धा 12 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी 23 ची गरज. 23 धावा अजून सुद्धा बनवायचे आहेत मॅच जिंकण्यासाठी. आई अष्टभुजा स्पोर्ट लहुफडा टीमला अगोदरचा मॅच आपण पाहिला तर मग चांगले बॅटिंग समीरने केली होती. निमेश मात्र लवकर पास झाले होते, परंतु या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मात्र सुरुवात थोडीशी कठीण झाली आहे. अजून सुद्धा 12 चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी 23 धावा बनवायचे आहेत आई अष्टभुजा स्पोर्ट लहुफडा टीमला. बघूया नंबर 2 चं षटक टाकण्याकरता कुठला गोलंदाज या ठिकाणी येतोय. वाटतं विनोद रायत आलेत. विनोद रायत त्याचा आपण कारनामा पाहिला वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये तर निश्चितच चांगला जरूर पाहायला मिळाला आहे. एक ऑलराऊंडर खेळाडू आहे सह्याद्री स्पोर्ट बापाने टीमचा. आणि निश्चित आपण पाहिलं तर मग 100 पेक्षा अधिक विकेट त्याच्या नावावरती आपण पाहिलेत. ह्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मग त्याला देखील चांगली बॉलिंग करावी लागेल. 12 मध्ये जिंकण्यासाठी 23 ची गरज आहे. ऑन स्ट्राइक वरती फलंदाज आपण पाहिला तर मग निमेश थापड. लॉंग ऑफला मात्र 2 झेल सोडलेत केतन. परंतु यावेळेस आपण पाहतोय विनोद रायच्या विरोधामध्ये कशा प्रकारचा खेळ राहील. पहिल्याच बॉल वरती आपण पाहिलं तर मग मधली यष्टी वाकवली गेली. क्लीन बोल्ड. फलंदाज निमेश थापड आउट. डीजे डीजे मॅन देखील गरम झालेत. आवाज मात्र आज डीजेचा या ठिकाणी जरूर येतोय. पहिल्याच बॉल वरती विकेट प्राप्त केला विनोदनं. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस चांगला फटका आहे ऑन स्ट्राइकला. हेमंत नाही तर हर्षद त्या ठिकाणी होते. त्यांना मात्र बीट करून मात्र चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेलाय 4 धावांनी करिता. खराब प्रदर्शन राहिलं या ठिकाणी हर्षदचं देखील. हा चेंडू मात्र अडवायचा होता, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मग हर्षद कडनं झाली मिस्टेक. सुरुवातीला आपण पाहिलं तर मग केतन कडनं झाली होती.
चौकार आलाय. धावसंख्या आपण पाहिलं तर जाऊन पोचले 10 या आकड्यावरती. यावेळेस आपण पाहिलं तर मग फटका चांगला आहे, परंतु चेंडू जाईल डिक्लरेशन झोनच्या दिशेनं. मिळतील या ठिकाणी फक्त आणि फक्त 2 धावा. दोन टीमचे टोटल आपण पाहिले तर मग जाऊन पोचली गेली आहे 12च्या घरामध्ये. 12 धावा धाव फलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. वेल निश्चितच कधी कुणाच्या बाजूनं गेम चेंज करेल हे सांगता येत नाहीये. यावेळेस आपण पाहिलं तर मग ओव्हरफिश बॉल होता. अगदी चेंडूला मात्र खोदून काढलं या ठिकाणी आणि पाठवलंय लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर. 6 धावांकरिता आलाय हा षटकार. धन्यवाद डीजे. चेंडू फेकून झाले 4. यावेळेस आपण पाहिला तर आणखी 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड केल्या जातील. थर्डमॅनला आपण पाहिलं तर डिक्लरेशन झोन आहे त्या दिशेने मात्र चेंडू रवाना झालाय. 2 धावा मिळतील आणि 2 टीमची टोटल आपण पाहिली तर मग पोचली गेली आहे 20 आकड्यावरती. 20 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. आता मात्र जिंकण्यासाठी 7 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता. अजून सुद्धा मॅच आपण पाहिला तर मग बॅलन्सिंग आहे. यावेळेस मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पुढे आलाय परंतु 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू मात्र सीमा रेषेच्या बाहेर रवाना झालाय. 4 धावांकरिता आलाय हा चौकार. 4 रन. सध्या तरी आपण पाहतो या ठिकाणी अष्टभुजा लहुपाडा टीमचा राडा आपल्याला पाहायला मिळतोय. काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली गेली. विकास म्हसे आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. 6 बॉल 5 ची गरज. विकासचा पहिला बॉल समोरच्या दिशेने उडवलाय मात्र सुंदर झेल विनोद कर्ण या ठिकाणी पकडला गेलाय. पहिल्याच बॉल वरती मिळवले समीर बुरगुंशी विकेट. विकास म्हसेन समीर आउट. तर मॅच अगदी या ठिकाणी आपण पाहिला तर अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतंय. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजून सुद्धा 5 धावांची आवश्यकता. दिनेश आलेत बॅटिंग साठी नंबर 4 या क्रमांकावरती. ओहो या ठिकाणी आपण पाहिलं तर मग वन बाउन्सरचा या ठिकाणी इशारा दिला गेलाय. इज बॅटिंग करणाऱ्या टीमने या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय. हा पहिला बाउन्सर आहे की मग बॅटरच्या हेडच्या वरून हा चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला हे देखील पाहिलं जाईल. आमचे तिसरे अंपायर त्या ठिकाणी सज्ज आहेत. सध्या जयेश डुकले यांना आपण पाहिलं तर मग डीजेच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. काजू पाड्याची की बुलंद तोफ आहे आणि या तोफेमधून आपण पाहिलं तर मग चांगला आवाज मात्र जरूर बाहेर निघाला जातो. येस हा चेंडू असणार आहे
वाईट. जवळजवळ आपण पाहिला तर बॅटरच्या डोक्याच्या वरून हा चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला होता. विकासचा हा पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर अजून एक मात्र चेंडू डॉट आलाय. म्हणजेच या ठिकाणी आपण पाहिलं तर 4 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता असणार आहे. पुन्हा एकदा सामन्यामध्ये जान निर्माण केली आहे. फुलटॉस बॉल ऑन साइडला वळवलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी हर्षद. चांगली फिल्डिंग झाली आहे आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 धावा मात्र कंप्लीट झालेत. दोन्ही टीमची टोटल आपण पाहिले तर जाऊन पोहोचले 27 आकड्यावरती. चेंडू फेकून झालेत 3. आता मात्र जिंकण्यासाठी 3 बॉल 2ची गरज. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग आता मात्र 2 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. ऑन स्ट्राईक वरती आपण बॅटर पाहिले तर मग यावेळेस महेश भोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत. महेश भोईरनं निश्चित आपण पाहिला तर मग चांगला खेळ केलाय. चौकार 2 धावा, षटकार 2, चौकार. जवळजवळ आपण पाहिलं तर मग त्याच्या बॅटमध्ये धावा आल्यात आतापर्यंत 18. यावेळेस आपण पाहिलं तर सामना जिंकलाय तो म्हणजेच आई अष्टभुजा स्फोट लवफडा टीमनं. यानंतर आणखी एक मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. जीवदानी स्फोट गिरीज आणि त्यांच्या समवेत साई कृपा स्फोट राजावली. मॅचला होईल सुरुवात. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग 2 मॅन ऑफ द मॅच राहिलेत. सुरुवातीच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मग 11 मध्ये 38 बनवलं त्या समीरनं. त्याच्यानंतर ह्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मग चांगली बॅटिंग केली आहे ती म्हणजेच महेशनं. चला महेश आणि समीर आपण मॅन ऑफ द मॅच घेण्याकरिता दोघांनी देखील यायचं आहे. त्यानंतर त्वरित फिल्डिंग लावायची आहे ती म्हणजेच जीवदानी स्फोट गिरीज संघानं.